आज दिवसाची सुरुवात ही मस्त अशा साबुदाण्याची खिचडीने झाली। तुम्हाला तर माहिती आहे अर्णवला अनिकेतला दोघांना पण खिचडी खूप आवडते आणि आज होता दसरा, दोघांना पण सुट्टी होती। मस्तपैकी नाश्ता वगैरे करून घेतला आणि मी करायला घेतलं दुपारचा स्वयंपाक। सो आज मी बनवणार होती पुरणपोळ्या। त्यासाठी मी आधी डाळ शिजवून घेतली आणि म्हणले पहिले हार करून घेते, तोरण लावायला आणि गाडीला लावायला। त्यासाठी मी हार वगैरे करून घेतले आणि मग तेच हार निकेतने दरवाजाला लावून घेतले आणि अर्णव त्याला हेल्प करत होता ते लावण्यासाठी। हार वगैरे लावून झाले आणि मग मी घेतलं सरस्वती पूजन करायला। त्यासाठी आधी अर्णवच्या पाठीवर मस्त सरस्वती काढून घेतली आणि त्याची पूजा वगैरे करून घेतली। आम्ही पाया पडलो, छानपैकी पूजा वगैरे केली, गाडीला वगैरे हार घातले आणि मी पुरणपोळ्या वगैरे करून घेतला। पण मला त्याची व्हिडिओ काढायला जमली नाही। मग फक्त लास्टला भजी बनवत होती, कारण की खूप घाई झालेली म्हणून। आणि मग देवाला नैवेद्य दाखवला। सो पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, पापड, दूध असं नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही जेवून घेतलं। त्यानंतर संध्याकाळी आम्ही रेडी होऊन निघालो होतो सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला। त्यासाठी पहिले गेलो आम्ही आमच्या मामाकडे, मामाला दसऱ्याच्या शुभेच्छा वगैरे दिल्या आणि त्यानंतर आम्ही निघालो माईकडे जायला। माई म्हणजे माझ्या मम्मीची आत्या। माईकडे गेलो, माईने मस्त आमच्यासाठी भेळ बनवलेली, मस्त भेळ वगैरे खाल्ली। भेळ खाली, थोड्याफार गप्पा वगैरे मारल्या, त्यानंतर फोटोज काढले आणि आम्ही निघालो माईकडून जत्रेला जायला। माईला बाय वगैरे केलं आणि आम्ही निघालो जत्रेला, म्हणजे दुर्गाडीला जायला। दुर्गाडीला जाऊन आकाश पाळण्यात बसलो, त्यानंतर थोडे फोटो काढले। पण इतकी गर्दी होती की काही करायचंच मन नव्हतं। मी थोडंफार अर्णवला खेळणी घेतली। हा लापूपू गीत बघा किती मस्त होता। जान्हवीने पण थोडंसं तिला खरेदी केली। अर्णवला पण आम्ही पाळण्यामध्ये बसवलं आणि आम्ही निघालो बाहेर जेवायला जायला। अचानक प्लॅन ठरला आमचा बाहेर जेवायला जायचा आणि आम्ही बाहेर गेलो जेवायला सगळे। मस्त जेवून वगैरे घेतलं आणि घरी आलो। असाच गेला आमचा आजचा दिवस। बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये।